हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 61. तू प्रेग्नेंट होतीस? गंभीर होतच डॉक्टर विकल्पने अविराला प्रश्न केला. आता पुढे. डॉक्टर विकल्पच्या या प्रश्नामुळे अविराच्या डोळ्यात पाणी तरळलं. ओठांची थरथर झाली. डोळ्यातून आलेलं पाणी गालावरून ओघळणार त्याआधीच तिने स्वतःची मान खाली घातली. डॉक्टर विकल्पने समीरकडे पाहिलं आणि भुवया उडवतच त्याला काय झालं म्हणून विचारलं. जे काही घडलं ते सगळं काही समीरने डॉक्टर विकल्पला सांगितलं. काल शिवांश बोलता बोलता असं म्हणाला की हे सगळं काहीच अंगदला माहितीये. समीरने जेव्हा हे वाक्य म्हटलं तेव्हा तर डॉक्टर विकल्पने हाताच्या मुठी अक्षरशः आवळून धरल्या. तसंही अंगद असं काही करेल हे अपेक्षित होतंच. मिस्टर सोलमेटना माहिती नाहीये सगळं? अविराने हळव्या सुरातच विचारलं. नजर अजूनही खालीच ठेवून होती ती. त्याला जर हे सगळं माहिती असतं तर आतापर्यंत शिवांश आणि रियान जिवंतच राहिले नसते. तो स्वतःला होणारा त्रास सहन करेल, पण त्याच्या जवळच्या व्यक्तींना तो त्रासात नाही बघू शकत. तुम्हा दोघांसाठी थोडा कठीण काळ होता. तुम्हा दोघांनाही तो निभवता आला नाही. डॉक्टर विकल्प म्हणाला. अविरा मान खाली ठेवून त्याचं बोलणं फक्त ऐकत होती. डॉक्टर विकल्पच्या ओठून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द अविराच्या हृदयावर वार करत होता. ती आधीच त्या गोष्टीचा त्रास करून घेते आणि तुम्ही तिला नको ते बोलून राहिले. न राहावल्यामुळे समीर दोघांच्याही मध्ये पडला. प्रेम केल्यावर थोडाफार त्रास हा होतच असतो, पण आपल्या प्रेमावर जर आपण विश्वास ठेवला ना तर तो त्रास नाही जाणवत. डॉक्टर विकल्प म्हणाला. ती फ्रेशर आहे, एक्सपिरियन्स नव्हता तिला. समीरने गमतीतच उत्तर दिलं. मी पुन्हा हेच सांगेल की प्रेमात एक्सपिरियन्स सर्टिफिकेट महत्वाचं नसतं, विश्वास पुरेसा असतो. जर तोच नसेल तर अबॉर्शन पर्यंत पोहोचवणाऱ्या गोष्टी करूच नाही माणसाने. डॉक्टर विकल्प स्पष्टपणेच बोलत होता. हे तुम्ही तुमच्या मित्राला पण बोलायला पाहिजे. तुम्ही तर माझ्या आवीलाच ओरडून राहिले फक्त. समीर थोड्या नरम आवाजात म्हणाला. डॉक्टर विकल्पचे कठोर शब्द अविराला जास्तच दुखवत आहेत हे त्याला दिसत होत. त्याला सोडणार थोडी ना आहे मी. त्याच्याकडे तर मी माझ्या पद्धतीनेच बघणार. डॉक्टर विकल्प म्हणाला. त्याच्या आवाजातील राग बघता अविराने मान वर काढून त्यांच्याकडे पाहिलं. ह्यात सगळी चूक माझी आहे. मिस्टर सोलमेट तर माझ्या समोर येत होते, पण मीच थोडी रागात होती आणि त्यांचा चेहरा नाही बघितला. जर तेव्हाच त्यांचा चेहरा बघितला असता तर आज आमचं बेबी ठीक असतं. तुम्ही त्यांना काही बोलू नका. बिचारे खूप चांगले आहेत. अविरा मिस्टर सोलमेट बद्दल वाटणारी काळजी, भावना डॉक्टर विकल्प समोर बोलून मोकळी झाली. तरी सुद्धा त्याच्याकडे मी बघणारच आहे. डॉक्टर विकल्प थोडं रागातच म्हणाल. डॉक्टर विकल्प असं का बोलतायत हेच अविराला कळत नव्हतं. अविराने समीरकडे पाहिलं आणि भुवया उडवत त्याला इशारातच तिने डॉक्टर विकल्पला असे का बोलतायत हे विचारलं. तू काहून टेन्शन घेऊन राहिली? ते मित्र बघून घेतील ना. आणि हे सगळं बाजूला राहू दे. मिस्टर सोलमेटची मेन स्टोरी तुम्ही सांगणार होते. समीर डॉक्टर विकल्पला मूळ मुद्द्यावर आणतच म्हणाला. डॉक्टर विकल्प खूप वेळ डोकं धरून बसला. अविराच्या अबॉर्शन बद्दल ऐकून त्याला सुद्धा वाईट वाटलं होतं. जेव्हा युगला या सगळ्याबद्दल कळेल तेव्हा तो त्याचा राग कसा व्यक्त करेल? रागाच्या भरात चुकीचं पाऊल तर तो उचलणार नाही ना. याच तणावात तो होता. सांगा ना त्यांच्याबद्दल. अविरा विनवणीच्या सुरातच म्हणाली. तेव्हा डॉक्टर विकल्पने खोल श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली.
साधारण 13 वर्षांपूर्वी इंडियामधून एकटाच तो युकेला आलेला. युकेला न जाण्यासाठी त्याने त्याच्या डॅड सोबत भरपूर भांडण सुद्धा केलं होतं. पण डॅड पुढे त्याचं काहीच चाललं नाही. मी आणि अंगद क्लासमेट होतो. इंडियातून एकत्रच आम्ही युकेला गेलेलो. आम्ही दोघंही युके मध्ये बऱ्यापैकी सेटल झालो होतो. पण आम्ही प्रोफेशन वेगळं निवडलं होतं, त्यामुळे कोर्सेस वेगळे होते. आम्हा दोघांचं हॉस्टेल मात्र एकच होतं आणि रूम सुद्धा. अचानकपणे अंगदकडून मला कळलं की त्याचं कोणीतरी युकेला येतंय. आज जो कोणी येतोय तो युकेला ऍडजस्ट होईपर्यंत आमच्या सोबतच राहणार. युगच्या वडिलांनी त्याची जबाबदारी अंगदवर सोपवलेली. पण अंगदला युग अजिबात आवडत नव्हता. तो तर साधं त्याला एअरपोर्टवर आणायला सुद्धा गेला नव्हता. युग ऍड्रेस शोधत एकटाच हॉस्टेलपर्यंत आला होता. त्या अनोळखी शहरात अंगदला बघून खूप खुश झाला. पण अंगदने त्याला साधं वेलकम सुद्धा नाही केलं आणि मला सुद्धा नाही करू दिलं. मला हा सगळा फॅमिली बॅकग्राऊंड त्यावेळेला माहिती नव्हता. त्यामुळे अंगद जसं बोलत होता तसंच मी वागत गेलो. जवळपास महिना झाला असेल युगला युकेला येऊन, पण मी त्याच्यासोबत ओळख करून घेतली नव्हती. तो त्याचे लेक्चर्स आणि हॉस्टेल या गोष्टीत स्वतःचं मन रमवत होता. हॉस्टेलच्या कॅम्पसमध्ये सतत फोनवर बोलत असताना मला दिसायचा. मी आणि अंगद त्याच्या जवळून गेलो तर फोन तसाच हातात धरून आम्हा दोघांकडे एकटक बघायचा. अंगदकडे तर एकटक बघत राहायचा. अंगदने आपल्यासोबत बोलावं असं त्याला वाटत होतं, पण अंगदला तो आवडत नव्हता. एकदा अचानकपणे अंगद खूप आजारी पडला. इतका आजारी पडला की त्याला हॉस्पिटलाइज करायची वेळ आली आणि नेमकी माझी त्यावेळेस एक्झाम सुरू होती. मला अंगद सोबत हॉस्पिटलमध्ये थांबायला जमणारच नव्हतं, कारण मी माझ्या करिअरला घेऊन खूप सिरियस होतो त्यावेळेला. करिअरपेक्षा मित्र महत्वाचा नव्हता माझ्यासाठी. त्यात इंडियात अंगदच्या घरी त्याच्या छोट्या भावाला सुद्धा हॉस्पिटलाइज केलेलं, त्यामुळे त्याच्या परिवारातील कोणी तिथे येणं शक्य नव्हतं. युगला त्याच्या वडिलांकडून अंगदबद्दल कळलं आणि तो त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये त्याची काळजी घेण्यासाठी थांबला. अंगदला तर अंघोळ सुद्धा स्वतःला करता येत नव्हती, कारण बाथरूम पर्यंत चालत जाण्याचं त्राण त्याच्यात नव्हतं. त्याचं सगळं काही युगने केलं आणि डिस्चार्ज मिळाल्यावर जेव्हा अंगद हॉस्टेलवर आला तेव्हा युग त्याला स्वतःच्या रूम मध्ये घेऊन गेला. जोपर्यंत तो पूर्ण बरा होत नाही तोपर्यंत युगने त्याला स्वतःच्याच रूम मध्ये ठेवलं. मी अधूनमधून अंगदला भेटायला म्हणून त्याच्या रूम मध्ये जायचो. हळूहळू युग आणि माझ्यात बोलणं वाढत गेलं. माझी सुद्धा त्याच्यासोबत मैत्री झाली, फक्त आणि फक्त मैत्रीच. माझा जिगरी यार तो वेगळ्याच कारणाने झाला, जे मी तुम्हाला नाही सांगू शकत. डॉक्टर विकल्प म्हणाला. का? अविराने विचारलं. ते एवढं महत्वाचं नाही. सो आपण कुठे होतो? असं म्हणत डॉक्टर विकल्प स्वतःचं बोलणं आठवू लागला. आठवलं असं म्हणत डॉक्टर विकल्पने पुढे बोलायला सुरुवात केली. युगने केलेली काळजी आणि भरभरून केलेल्या प्रेमाने अंगदला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागलेला. बरे झाल्यावर युगची रूम सोडून जेव्हा तो पुन्हा आमच्या रूम मध्ये आला तेव्हा दिवसभर नुसतं युगबद्दल बोलायचा. मी त्याच्यासोबत इतकं वाईट वागलो, पण तो किती चांगला आहे. मी मावशीचं ऐकून उगाच त्याचा राग केला. तो खूप चांगला आहे असं अंगद मला म्हणाला. अचानकपणे हर्षवर्धन देशपांडे युगला भेटायला आले. त्यांना भेटायला म्हणून मी सुद्धा अंगद सोबत युगच्या रूम मध्ये गेलो. रूम मधील वातावरण खूप वेगळं होतं. युग मान खाली घालून बेडवर बसून होता. आम्हाला बघून त्याने स्वतःच रडू दाबून ठेवलं असावं असं मला त्याच्याकडे बघून वाटत होतं. त्याचे वडील खूप रागात होते. त्याचं रागाचं कारण काय होतं माहितीये? डॉक्टर विकल्पने ओठांवर हसू आणतच विचारलं. काय? अविरा आणि समीरने एकत्रच विचारलं. अंगदसाठी युगने स्वतःच्या एक्झाम मिस केल्या होत्या. आमचं हॉस्टेल एक होतं, पण कॉलेज वेगवेगळी होती, त्यामुळे आम्हाला याबद्दल कल्पनाच नव्हती. युगच्या वडिलांकडून असं काही ऐकून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. अंगदचा तर त्याने जे काही ऐकलं त्यावर विश्वासच बसत नव्हता. त्यावेळेस पहिल्यांदाच अविरा हे नाव त्याच्या वडिलांच्या तोंडून ऐकलं होतं.
त्यांच्या वडिलांचा असा समज झालेला की तो अजूनही तुझ्यातच गुंतला आहे आणि इंडियात पुन्हा जाण्यासाठी त्याचे हे सगळे नखरे सुरू आहेत. अंगदने त्यांना काय झालं ते विचारलं. बोलता बोलता ते अंगदला बोलले, शूट त्या मुलीसाठी मला फोन करतो. मी तिची काळजी घ्यायला माणसं ठेवलीये तरी याला विश्वास नाही. मला एकदा बघू देत तरी तिला, मग माझी खात्री पटेल की ती नीट आहे. युग आमच्याच पुढ्यात त्याच्या वडिलांना म्हणाला, युग आता पुरे, नाहीतर माझा हात उठेल तुझ्यावर. युगचे वडील खूप रागवले होते त्याच्यावर. युगचे वडील कशाबद्दल बोलत होते याबद्दल अंगदला कल्पना होती, पण मला अजिबातच नव्हती. मला तर त्या रात्रीच युगने सांगितलं की तो युकेला कसा पोहोचला. त्याला तुझी काळजी वाटते, पण डॅड इंडियात येऊ देत नाही मला, वगैरे वगैरे. त्याच्या डॅडने त्याला स्पष्टपणे सांगितलं की मी तिची काळजी घेतोय, तिला तिच्या मामाकडे सोपवलंय म्हणून. तुझ्या नवीन परिवारासोबतचे फोटो त्याला UK मध्ये पाठवले जायचे. वर्षातून 2-3दा तरी तुझे फोटो युग सोबत आम्ही सुद्धा बघायचो. ज्या दिवशी तुझा फोटो युगला मिळायचा त्या दिवशी तो खूपच खुश असायचा. त्या दिवशी बोलणं चुकीचं जाईल, तो संपूर्ण महिना आम्हाला त्याच्याकडून पार्टी असायची. अशातच वर्ष सरत गेली आणि आम्हा तिघांपैकी सगळ्यात आधी अंगदचं शिक्षण पूर्ण झालं. तो जेव्हा इंडियात आला तेव्हा तुझ्याबद्दलची संपूर्ण हिस्ट्री अंगदने युगला सांगितली. तू कोणत्या परिस्थितीत इथे जीवन जगत आलीस हे अंगद इंडियात आल्यावर युगला कळलं. खरं तर या सगळ्यात चुकी पूर्णपणे युगच्या वडिलांची आहे असं मी नाही बोलणार. यात चुकी अशा व्यक्तीची आहे जिच्यावर युगच्या वडिलांनी डोळे बंद करून विश्वास ठेवला होता, आणि ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर विकल्प. बोलता बोलता मध्येच थांबला. समीर आणि अविरा कान लावूनच डॉक्टर विकल्पाकडे बघत होते. कोण असेल ती व्यक्ती कळेलच पुढील भागात. धन्यवाद.